महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरातल्या गांधी मैदानात थोड्याच वेळात त्यांची सभा होणार आहे। या सभेसाठी कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तानाजी जाधवर यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत। आज पहिली सभा कोल्हापुरात होती आहे। गांधी मैदान त्यासाठी सज्ज झालेलं आहे। काही वेळानंच या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। हा क्राऊड आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने क्राऊड जमा व्हायला लागलेला आहे आणि आज मत मागायला नाही तर मत मांडायला येतोय अशा पद्धतीचं स्लोगन घेऊन राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतायत आणि आज कोल्हापूरमध्ये सभा घेत आहेत। आज सभेमधून संबोधित करताना ते काय बोलणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। एकूण दुष्काळाची परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी देखील एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। आता त्याला ते कशा पद्धतीने उत्तर देतात याच्याकडे लक्ष आहे। 2-3 दिवसापासून ते कुठल्याही पद्धतीने मीडियाच्या समोर आलेले नाही आहेत किंवा त्या मीडियाला स्पष्टपणे त्यांनी कुठल्याही पद्धतीने बोललेलं नाही आहे। त्यामुळे आज एकूण या सभेमध्ये ते काय बोलणार याचीच उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर।